फक्त 3 महिन्यांपूर्वी माझी सकाळ अशी नव्हती. ना हा पक्ष्यांचा आवाज, ना ही हिरवाई, ना इतकी शांतता. 3 महिने, फक्त 90 दिवस. आणि आयुष्य इतकं बदलू शकते ह्याची मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. मुंबई सोडून इथे राहायला यायचा निर्णय काही सोपा नव्हता. सगळं नवीन होतं. नवीन घर, नवीन जागा, नवीन माणसं आणि एक वेगळीच जीवनशैली. सुरुवातीला ना सवयच नव्हती ना. इतकी शांतता असू शकते हेही नवीन होतं. पण हळूहळू ना हीच शांतता माझ्या दिवसाचा सर्वात आवडता भाग बनली. पूर्वी सकाळ म्हणजे ना फोन हातात घेऊन दिवसाची सुरुवात. आणि आता दार उघडलं की समोर दिसते ती ही परसबाग. कोणत्या झाडाला नवीन पालवी आली आहे, कोणतं फूल उमललं आहे हे पाहण्यातच किती वेळ निघून जातो कळतही नाही. इथलं आयुष्य अजूनही शिकते. झाडांची नावं, ऋतू, माती सगळंच माझ्यासाठी नवीन आहे. पण कदाचित म्हणूनच प्रत्येक दिवस इथे काहीतरी शिकून जातो. मी शहर सोडलं, पण माझी स्वप्न नाही. आजही मी माझं काम करते, कॉन्टेंट क्रिएशन करते, नवीन गोष्टी शिकते. फक्त एकच फरक आहे, हे सगळं आता मी या शांत वातावरणात करते. लोक मला विचारत असतात, शहराची आठवण येत नाही का? काय सांगू, आठवण तर येते, कारण तिथेही आयुष्याचा एक सुंदर भाग जगले आहे मी. पण इथे आल्यावर कळलं, आयुष्य संथ असलं ना तरी ते कमी सुंदर नसतं. बऱ्याच जणांना वाटतं गावातलं आयुष्य म्हणजे फक्त शांतता आणि निवांतपणा. पण खरं सांगू का, गावात राहणंही तितकं सोपं नाही आहे. इथेही रोज नवीन आव्हानं असतात. कधी पाणी, कधी पाऊस, कधी वीज, तर कधी अजून काही. आणि शहरातही वेगळ्या प्रकारच्या अडचणी असतातच की. पण मला ना आता एक गोष्ट समजली आहे, आयुष्यात ना सोपं आणि कठीण असं काहीच नसतं. प्रत्येक वाटेवर काही ना काही आव्हानं असतात. आता कोणत्या आव्हानांना आपण सामोरं जायचं हे आपणच ठरवायचं. आणि कदाचित याच प्रवासामुळे मी रोज थोडी थोडी बदलते, नव्या जागेला स्वीकारायला शिकते, नव्या सवयी अंगी आकारते आणि प्रत्येक दिवसासोबत स्वतःलाही नव्याने ओळखते. हा प्रवास ना अजून खूप मोठा आहे. अजून खूप काही शिकायचं आहे, खूप काही अनुभवायचं आहे. पण आज मागे वळून पाहताना ना एक गोष्ट नक्की वाटते, ती म्हणजे हा निर्णय मात्र योग्य होता. ही फक्त जागा बदलण्याची गोष्ट नाही आहे, ही स्वतःला पुन्हा शोधण्याची सुरुवात आहे. आणि मला आनंद आहे की तुम्हीही या प्रवासाचा एक भाग आहात. पुन्हा भेटू अशाच एका नव्या अनुभवासोबत.